नमस्कार मित्रांनो, आज घटस्थापना याच निमित्ताने आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी 9 दिवस आपल्या आसपासच्या साधारण महिला पण त्यांनी आपल्या कर्मधर्म तपस्येने असाधारण कामे केली अशा महिलांची दखल घेऊन त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्याच्या हेतूने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती की आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहून आपली मौल्यवान प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि आमचं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करायचा हे मात्र लक्षात असू द्या। मित्रांनो, आम्ही आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील उमरी गावात येथील बहन माधुरी हुंडेकर यांना भेटण्यासाठी, त्यांच्या कार्याला जाणून घेण्यासाठी। गेली 2 दशकाहून अधिक काळ त्या नैराश्याने ग्रासलेल्या लहान थोर सर्व वयोगटातील लोकांना अध्यात्म आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून सकारात्मक तसेच उत्साही जीवनाचा मार्ग दाखवून देण्याचं कार्य करत आहे। आई वडील लहानपणा म्हणजे पूर्वीपासूनच आई वडील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला पण अध्यात्माची आवड त्यांच्यामुळेच लागली। काही अनुभव पण मला असे होत गेले। जसं एकदा म्हणजे मी लहान असतानाच मला म्हणजे महादेवाच्या मंदिरात मी जात होते। तिथल्या मंदिरामध्ये सुद्धा मला काही वेळा असे अनुभव आले की मी असं प्रदक्षिणा घालत असताना एक 5 कड्याचा नाग माझ्या समोर येऊन उभा टाकला आणि ते नाग असं माझ्या पायाला स्पर्श करत आहे। चावत नाही, फक्त काहीतरी असं स्पर्श करायलाय, पण मला ते काही कळालं नाही तेव्हा की हे सगळं काय आहे। आणि मग एके दिवशी असंच महादेवाची म्हणजे शंकराची मूर्ती जी होती तिथं मंदिरात, त्या मूर्तीसमोर मी अशी बसले होते हात जोडून आणि ते मूर्ती म्हणजे ते असं काहीतरी गळ्यातलं आणि कानातलं असं काहीतरी काढून माझ्यासमोर असं ठेवत आहे, असं मला एक साक्षात्कार म्हणा किंवा अनुभव म्हणा असा मला झाला। तेव्हा पण मला त्याचा काही अर्थ कळाला नाही। मग जेव्हा आम्ही ज्ञानात आलो म्हणजे ब्रह्मकुमारीजमध्ये ओम शांतीचं ज्ञान जेव्हा आम्हाला मिळालं, त्या ज्ञानात आल्यानंतर मला त्या सगळ्या गोष्टी लक्षण दिसत होतं त्यामध्ये झाले। त्याच्यानं आम्हालाही वाटत होते बाई भविष्यच आहे तसं देव तारे त्याला फोन मारे म्हणल्यासारखं तसं झाले बघा। एवढं निष्ठुर आहे ते आणि एवढे आध्यात्मिक मध्ये तिची जी शक्ती आहे ती शक्ती काम करत आहे। आणि हे सगळं आता आम्हाला सगळ्याला बघून एवढा अभिमान वाटतो की आम्ही सुद्धा छाती वर करून सांगू शकतो की खरीच दैवी शक्ती आहे काम करायला आणि आपल्या घरामध्ये ही शक्ती जन्माला येणं आमचं सौभाग्य समजतं। मग आता सोयरे धायरे करायला लागले, मग आता लग्न करायचं। आई वडिलांना तर वाटते ना करायचं हे करावं म्हणून, तिची इच्छा काय आहे काय नाही हे विचारल्याच्यानंतर ती म्हणते करणार लग्न। आता आम्हाला एक नव्हतं सोयऱ्याला असं म्हणताच येत नव्हतं ना की आमची मुलगी लग्न करणार म्हणाली म्हणून। मग घरला आले की जेव्हा खायला करायचे ते सोयऱ्या तुला इच्छा सगळे आणि काही पाठवून द्यायचे नंतर सांगतो असं म्हणून। त्याच्यानंतर मग असा प्रसंग आला एकदा की आमचं भाऊ ते सगळे घेऊन आले सोयरे राहिले, मुलं मोठ्या घरचे सोयरे आले, ते प्रत्येक वेळेस वापस का करायला असं म्हणू लागले ते। मग म्हणल्याच्यानंतर आम्ही म्हणलं बाबा शिकायले ती शिकून आता अशी काय शिकणार आहे तिनं असं म्हणत होते ते। एवढी कोणती डिग्री कमावणार आहे एवढं आमचा भाऊ असं हे बोलत होता त्यांना। एकदा तर सोयरीक झाली, जेवायला बसले सगळे, पान सुपारी खायला आले म्हणजे पान सुपारी खाऊ लागले जेवण झाल्याच्यानंतर। मग आता सोयरीक झाली म्हणून काय झाले की काय नाही की मी बेहोश झाले। एवढे असे बेहोश झाले की असं विश्वास होऊन गेला। म्हणजे आता मग ते सोयरे काय म्हणले ह्या मुलीला काहीतरी बिमारी आहे की काय आहे की, आणि त्या म्हणून ते सोयरी जेवली ह्या पान सुपारी म्हणून तशी निघून गेली, पुन्हा आलीच नाही त्याचा। आईला बिमारी ह्या उद्या मुलीलाही होते असं म्हणू लागले ते। मुलीलाही बिमारी आहे की काय की काय त्याच्या आईला काय झाले की काय नाही की, आणि आम्हाला काहीतरी ते खोटं सांगितले आणि आम्हाला ते सोयरी करायचे नाही। मग त्याच्यानंतर मग सोयरे आले नाहीत, आम्ही काय बोलवलं नाही काय नाही। मग बाईला विचारून भेटतो आम्ही की बाई लग्न करायचं आहे की नाही। मग ते म्हणले की लग्न मला करायचं नाही आणि तुम्ही काही सोयरे आणू नका, धैर्य आणू नका, आणि मला आता आध्यात्मिकमध्ये राहायचं आहे, ठाम निश्चय आहे। त्यामध्ये खूप कठीण आहे आणि याच्यामध्ये एवढं चालणं म्हणजे
ब्रह्मचार्याचं पालन करून जगामध्ये चालणं अवघड आहे ना मुलीच्या जातीला. मग त्याच्यावर बी तिचा तेवढाच निश्चय होता. आपण किती जरी ह्याच्यानं विचारून घेतलं तरी ती अशी म्हणजे डळमळत नव्हती. निर्णय काय करायचं ते करत. आपण हाती घेतलेला वसा पूर्णत्वास नेत असताना अनेक अडथळे आले, पण त्या अडथळ्यांना न जुमानता बहीण माधुरी यांनी आपली वाटचाल पुढे सुरूच ठेवली आणि समाजातील अनेक महिलांना एक आदर्श परिपाठ घालून दिला. त्यावेळेस मला एका क्षणी असं वाटायचं की आपण कशाला आलो ह्या ज्ञानामध्ये, आपण नसतो आलो तर बरं झालं असतं. माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना किती त्रास सहन करावा लागत आहे. कारण मामा भांडण करायचे, मोठे काका येऊन भांडण करायचे, मोठ्या काकांच्या पुढे पप्पाचं चालायचं नाही. मग काही वर्ष असा विरोधाचा काळ गेला. मग ॲक्च्युअल जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ आली की मला लग्न करायचं आहे का मला इकडच्या क्षेत्रामध्ये काही काम करायचं आहे, त्यावेळेसही थोडासा तोही कठीण काळ गेला. आणि माझ्यामुळे उगाच सगळ्या घरच्यांना किती त्रास होत आहे असं मला त्यावेळेस असं वाटायचं. पण असं वाटत नव्हतं की आपण हे सगळं सोडून द्यावं, असं काही करावं, तसंही वाटत नव्हतं. पण हे करत करत मग आपल्याला काही असं करता येईल का, मग ह्याच्यावरून मग मी असं ठरवलं की चला आपण असं कुठेतरी छान उच्च शिक्षण असं घ्यावं आणि नोकरी करत करत मग लग्न टाळावं. हे असं मला वाटते की शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं खूप जरुरी आहे. कारण शेतकरी मेहनत खूप करत आहेत, पण त्या मेहनतीचा जो मोबदला त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तो पोहोचत नाही. म्हणजे मी कुठल्या आर्थिक बाबीबद्दल किंवा राजनीतिक बाबीबद्दल मी बोलत नाही, पण जो एक कर्मांचा जो सिद्धांत आहे की आपण कर्म जर श्रेष्ठ केलं तर त्या कर्माचं फळ आपल्याला श्रेष्ठ स्वरूपातच मिळालं पाहिजे. पण तरीही शेतकरी नैराश्यामध्ये आहे. शेतकरी नश्याच्या आहारी का जात आहे, कुठेतरी त्याला नैराश्य येत आहे म्हणून तो नशेकडे वळत आहे. तर काहीतरी त्यांचं प्रबोधन करून त्यांना त्यांच्यामध्ये कुठलं तरी एक असं काहीतरी त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याचं एक काम मला असं म्हणजे केलं पाहिजे असं मला वाटते. तर जैविक शेती म्हणजे आमचं जे ब्रह्मकुमारी विद्यालय आहे, ह्या विद्यालयाचा एक प्रोजेक्ट आहे यौगिक खेती म्हणून. तर ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्यांना जैविक शेतीकडं कसं त्यांना जास्तीत जास्त वळवता येईल हा प्रयत्न करतो आणि ते काम आमचं चालू आहे. आणि मला ही एक संधी दिलेली आहे, ह्याच्यासाठी मी स्वतःला सुद्धा खूप एक भाग्यवान समजते की माझ्याकडून ईश्वर हे काम करून घेत आहे. कारण करणारा तर तोच आहे, बुद्धी देणारा तोच आहे आपल्याला. आपण फक्त निमित्त बनून ते काम करत आहोत आणि ह्या गोष्टीचं मला खूप समाधान आहे. आणि पुढेही ईश्वर माझ्याकडून असंच अनेकांना व्यसनातून मुक्त करावं ईश्वरानं. आणि जे कोणी माझ्या समोर असे येतील की जे निराश आहेत, जे जीवनातून खूप असे हताश झालेले आहेत, त्या सर्वांना माझा असाच उपयोग होत राहावा अशीच माझी ईश्वरा पुढे एक प्रार्थना आहे. एखादं कार्य करायचं असेल तर घरातून पाठिंबा असणं तितकंच आवश्यक असतं. पण सगळे सोयरे नातेवाईक यांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्या आई आणि वडिलांनी मात्र त्यांना ठाम पाठिंबा दिला. कुटुंबातून मिळालेल्या या पाठिंब्याच्या बळावर त्या आपली समाजाप्रती असणारी सेवा अविरत पुढे ठेवू शकल्या. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि उद्या दुसरी माळ पाहण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.